उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निकालाचा वाद आता शिगेला पोहोचलेला आहे। रवींद्र वायकरांच्या मुलीवरती हिंदू समाज पक्षाच्या भरत शहांनी गंभीर आरोप केलेले आहेत। मतमोजणी वेळी वायकरांची मुलगी फोन घेऊन मतमोजणी केंद्रामध्ये गेली होती अशा प्रकारचा आरोप भरत शहा यांनी केलेला आहे। वायकरांच्या मुलीच्या फोनवरूनच फोन करून मतमोजणी अधिकाऱ्यावर दबाव आणण्यात आला अशा प्रकारचा गंभीर आरोप देखील भरत शहा यांनी केलेला आहे। तसेच पोलीस तक्रारीतून रवींद्र वायकरांच्या मुलीचं नाव का वगळलं असा सवाल देखील भरत शहा यांनी केला आहे। रवींद्र वायकरांप्रमाणेच देशात 45 जागांवर फेक निकाल लागलाय अशा प्रकारचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। भाजपच्या दबावाखाली 45 निकाल बदलले गेलेत अशा प्रकारचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरातलं चित्र असं आहे की जिथे 500 ते 4000 या फरकात जिथे जय पराजयाचे चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले। यंत्रणा ताब्यात घेतली। ईव्हीएम मध्ये गडबडी होऊ शकते हे आता जगातल्या सर्व तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे ही एका संख्येमध्ये वाढलेली आहे। त्यामुळे ईव्हीएम ची गडबडी ही नक्कीच होते। निर्वाचन आयोग की तारीफ करने के बजाय अपनी लोकतंत्र की अपनी लोकशाही की जय जयकार करने के बजाय जिस प्रकार से पूरा विपक्ष कल इस अखबार की एक फर्जी खबर के आधार पर पूरे देश के लोकतंत्र को और निर्वाचन आयोग के कामकाज को बदनाम किया, उसके लिए उनको माफी नहीं दी जा सकती। उनको स्वयं सामने से आके शर्मसार होकर के माफी मांगना चाहिए, ऐसी हमारी मांग है। उद्धव ठाकरे और राहुल गांधी का झूठ बोलने के 24 घंटे में कि किस प्रकार से अपनी हार को, क्योंकि ईवीएम में इंटरनेट कनेक्शन ही नहीं होता है, ईवीएम में मोबाइल कनेक्शन नहीं होता है, तो मोबाइल फोन से ईवीएम हैक करना ये सिर्फ राहुल गांधी और उद्धव ठाकरे की हताशा का प्रतीक है। हर एक ईवीएम अपने आप में स्वतंत्र है, उसको कोई नेट कनेक्टिविटी नहीं है, इंटरनेट नहीं है, मोबाइल एसएमएस कोई कनेक्शन नहीं है। ईवीएम अपने आप में फुल प्रूफ है।